बाइक दिला ना, बाइक दिला ना, थोड़ा बाइक बाइक लेने का, पीछे घुमाता हाँ थोड़ा गंदगी में मैडम, आज यहाँ पर आप समाज सेवा की तरफ से आई है, क्या कारण है, क्या सलामकुम, जय जिजाऊ जय सूरज। यहाँ पे हमारे अध्यक्ष चंद्रशेखर पवार जी को यहाँ पे कल कंप्लेंट आई थी कि यहाँ का रास्ता बहुत खराब चल रहा है। पहली बात तो ये प्रभाग समिति को जाता है, इन्होंने तो सारे प्रॉब्लम्स बता दिए। ये रास्ता प्रभाग समिति को जाता है, यहाँ पे छोटे मासूम बच्चे पढ़ते हैं। ये आज मुमरा का एक ऐसा एरिया है जहाँ पे सबसे ज्यादा शादी के हॉल्स है, एक मस्जिद पड़ती है, यहाँ पे ना बड़े छोटे बुजुर्ग हर एक का आना जाना है। ये इतनी गंदगी रहेगी तो बीमारियां जो फैलती है उसका सॉल्यूशन कौन निकालेगा? जो यहाँ पे आने जाने वाले लोग हैं उनको कितनी दिक्कतें, कितनी परेशानी है। आज सारी गटर भरी है, वो कोई क्लीन नहीं कर रहा है। मुंब्रा में ऐसे कई एरिया है जिसमें गंदगी, लेकिन मेरे ख्याल से ये सबसे ज्यादा गंदा एरिया है जहाँ पे बच्चे पढ़ते हैं और ये रास्ता गटर बहती हुई रहती है। ये अभी तो सूखा दोपहर का टाइम है, इसके लिए यहाँ पे इतना पानी नहीं, शाम होते होते यहाँ पे पानी बढ़ता जाता है। तो ये प्रशासन का काम है कि ये गंदगी को रोका जाए ताकि लोग ये सब परेशानियों से दूर हो जाए। तो प्रभाग समिति का एरिया है, यहाँ से सारे नगर सेवक, एमएलए, हर बड़ा छोटा, हर आमदार खासदार हर कोई यहाँ से गुजरता है। क्यों उनको ये सारी गंदगी नजर नहीं आती है, रास्ते की तकलीफें नजर नहीं आती है। यहाँ लाखों के हिसाब से लोग रहते हैं। ये हम संभाजी ब्रिगेड की तरफ से हम लोग सब आए हैं। अगर ये चीज का अगर सॉल्यूशन नहीं निकलता है तो हमारी पूरी टीम यहाँ पे आंदोलन करेगी और बहुत बड़े मिकदार में करेगी यहाँ पे। आज आपण इथे आलेले आहात, काय कारण होतं, काय आपण काय जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। आम्ही जे इकडे आलेलो आहे की आम्हाला याच्या अगोदर संभाजी ब्रिगेडला इकडे तक्रार मिळालेली आहे की वर्षाच्या 12 महिने इकडे पाण्याचं घाणेरडं पाणी म्हणजे ड्रेनेजचं पाणी, गटाराचं पाणी हे वाहत राहते 12 महिने। याची आम्हाला तक्रार मिळाली म्हणून आज आम्ही इथे संभाजी ब्रिगेडने याची दखल घेतली। ठीक आहे, आज तुम्ही रस्ता बघत आहात, हा जो रस्ता आहे तो प्रभाग समितीला जातो आणि हा रस्त्याचं नाव आहे खर्डी रस्ता। प्रभाग समितीला जातो, तिकडे प्रभाग समितीला उच्च अधिकारी, प्रशासन, शासनाची लोक इथून रोज जातात, पण त्यांना ते दिसत नाहीये का? जर आज टीएमसीने एक मोठा मुद्दा उचललेला आहे, कुठला मुद्दा उचलला आहे की फवारणी आणि सफाई अभियान, मग त्यांना ही सफाई दिसत नाही का? गटर बघा, सफाई दिसत नाही का यांना? जर उद्या माणसांना डेंग्यू मलेरिया झाला तर ह्याचा जिम्मेदार कोण असणार? प्रशासन ना, राईट? आणि आज जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्ही बघितलं तर तिकडे अक्षरशः चेंबर जे ते ओपन चेंबर आहेत मागे, आणि ते ओपन चेंबर आहे आणि इकडे 1000 मुलं शाळेत शिकतात। त्या शाळेचं नाव न्यू स्टार इंग्लिश स्कूल। 1000 मुलं या शाळेमध्ये शिकतात आणि त्याच्यातला त्यांचे जे प्रिन्सिपल त्यांना काल मी वैयक्तिक भेटलो, त्या प्रिन्सिपल म्हटले की आम्ही पण इकडे तक्रार दिली होती, आम्ही पण लेटर दिलं, पण ह्या लोकांनी अध्यापक त्यांनी अजून त्याच्यावरती कारवाई नाही केलेली आहे। आणि इकडे मोठमोठे हॉल्स पण आहेत, जसे इथे स्टार गार्डन हॉल आहे, फलक गार्डन हॉल आहे। इकडे म्हणजे चांगले चांगले लोक लग्नासाठी, आणि आता लग्नाचा हे चालू आहे, सीझन चालू आहे, चांगले लोक इथे लग्नाला येतात। आणि मागे एकदा जेव्हा लग्नाला माणसं आली होती त्यातला एक मुलगा त्या गटरामध्ये पडला, गटराला पण त्या शाळेवाल्याने त्याला साफ करून त्याला व्यवस्थित केलं। म्हणजे याचा अर्थ असा आहे की शासन झोपलंय, प्रशासन झोपलंय का? म्हणजे त्यांना दिसत नाही का? इकडे येणारे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना दिसत नाहीये का? याबद्दल काही तक्रार वगैरे पत्र व्यवहार करणार आहात? हो, आम्ही टीएमसी कमिशनरला हे पत्र देणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीवरती जर अंमलात जर नाही आणल्या तर संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरून आंदोलन करून आमच्या संभाजी ब्रिगेडच्या बाण्यामध्ये आम्ही त्यांना समजावू। दुसरी गोष्ट म्हणजे काय माहितीये का, आज एवढा मोठा त्रास जो लोकांना होतोय, इथे महिला आहे, तिकडे आतमध्ये एक मस्जिद आहे, मस्जिदचं नाम काय? अशरफी मस्जिद आहे, तिकडे नमाजी लोक येतात, तर त्या नमाजी लोकांना किती त्रास होत असेल? किती लोकांना त्रास होत असेल?
ह्याची फक्त दखल जर टीएमसीने घेतली नाही, प्रशासनाने घेतली नाही, तर संभाजी ब्रिगेड नक्कीच याची दखल घेऊन त्याला म्हणतात मग त्याच्यानंतर पुढचं जे आम्ही करू मग शासन आणि प्रशासन त्याचं जिम्मेदार असणार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. आजपर्यंत मी हे बघितलंय की जागेवरती अतिक्रम होतं, जागांवरती अतिक्रम होतं, पण मी आज पाहिलं की गटारवरती पण अतिक्रमण व्हायला लागलेलं आहे. धन्य आहे टीएमसीचा.